महायुतीत अनेक जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. कधीपर्यंत हा तिढा सुटेल असं आपल्याला वाटतं? ते म्हणतो महायुतीच्या जागेचा निर्णय आता अंतिम टप्प्यात आहे. शेवटी आपण जेव्हा महायुती म्हणून विचार करतो तर त्या विद्यमान खासदार आहेत त्यांना द्यायचं काही नवीन चेहरा द्यायचा असे अनेक विचारमंथन सुरू असतात. आणि मग तो पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्याने जे निवडणुका होत्या त्या विभागातील उमेदवार निश्चित झालेले आहेत. आता मला वाटतं 1-2 दिवसात निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. नाशिक लोकसभेची जबाबदारी सुद्धा आपल्याकडे आहे. तिथला सुद्धा तिढा सुटत नाही. हेमंत गोडसे म्हणतायत मीच उमेदवार, छगन भुजबळ म्हणताय मला सांगितलंय. हा तिढा सुटेल लवकर? नाही, असं आहे की ते लोकसभेचा क्लस्टर प्रमुख म्हणून ती जबाबदारी माझ्याकडे जरी असली तरी प्रत्यक्ष उमेदवारी ठरवण्याच्या बाबतीमधले जे निर्णय आहेत ती या महायुतीची जी सुकाणू समिती ते निर्णय करतात. तिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह की तिथं पक्षाची ताकद जास्त असल्यामुळे उमेदवारी आम्हाला मिळाली. विद्यमान खासदार गोडसे साहेब आहेत ते म्हणतात मलाच मिळाली पाहिजे. आदरणीय भुजबळ साहेबांचा तो आग्रह आहे. मला वाटतं आता मी कालपासून जी माहिती ऐकतो की पर्यायी नवीन उमेदवार नवीन चेहरा द्यावा असं आता समोर चित्र येत आहे. बहुतेक नवीन चेहरा आला तर लोक आणखीन त्याचं स्वागत करतील. शिर्डी लोकसभेत 3 मंत्र्यांनी नुकताच दौरा केलाय. महायुतीच्या वतीनं प्रचाराला सुरुवात झाली. नगरमध्ये कोण मंत्री येणार आहेत आणि कधीपासून प्रचाराला खऱ्या अर्थानं रंग देईल? नाही, आता आपलं 4थ्या टप्प्यात म्हणजे 13 मेला मतदान आहे. अजून उमेदवारी अर्ज भरायचे आहे. ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आता थोडा रान तापवण्याचा प्रयत्न होतोय, वातावरण तापवण्याचा प्रयत्न होतोय. पण मला वाटतं की नगर जिल्हा हा नेहमीच विकासाच्या कामावर राहिलेला आहे. त्यामुळं ज्या दोन्ही जागा ज्या आहेत नगर दक्षिण आणि शिर्डीची याच्यामध्ये महायुतीचाच उमेदवार विजय होतील याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत पाहिलं तर काँग्रेस पक्षामधली नाराजी वारंवार समोर येते. विश्वजित कदम असतील, आज वर्षा गायकवाडांनी नाराजी बोलून दाखवली. कुठेतरी काँग्रेसमध्ये एकमत नाहीये आणि ते शरद पवार आणि संजय राऊतांच्या आहारी. असं आहे की महाविकास आघाडी सरकार स्थापन करते वेळेस काँग्रेस पक्ष मुठभर लोकांनी आपल्या स्वतःच्या फायद्याकरता तो पवार साहेबांकडे आणि शिवसेनेकडे गाण ठेवलेला आहे आणि ते चित्र आज आपल्या समोर दिसत आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे जिथं पक्षाचं प्राबल्य आहे, ताकद आहे, त्या जागा सोडून द्यायच्या. फक्त नेतेपद टिकवण्याकरता काँग्रेसचे मंडळी धडपड करतायत. त्यांना पक्षाचं काही घेणं देणं नाही आहे असं तरी समोर मला चित्र दिसतंय. उत्तर महाराष्ट्रात देखील एकही जागा काँग्रेसला मिळू शकली नाही. बाळासाहेब थोरातसारखे नेते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या भागात असताना मला त्यांचं आश्चर्य वाटलं. कारण मी परवा माध्यमात पाहत होतो की आम्ही सांगलीच्या जागेसाठी आग्रही असे सांगत होते. मला त्याचं खरं म्हणजे त्याचं हसू येतं मला आणि बाळासाहेबांची कीव येते. असं आहे की तुम्ही या राज्याला स्वतःचे नेते समजता. आपल्या स्वतःच्या जिल्ह्याच्या 2 जागांपैकी 1 जागा तुम्हाला काँग्रेसला घेता आली नाही. 8 जागा उत्तर महाराष्ट्राच्या आहेत, तिथे तुम्हाला 1 जागा मिळू शकली नाही. एखादी जरी उद्या मिळाली तर तो शेवटी आपल्या दृष्टीने कमीपणाच आहे ना. मला वाटतं सांगलीत काय होणार आहे आणि बाकी जिल्ह्यात काय होणार आहे आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात चिंता करा. स्वतः जिल्ह्यामध्ये आपण काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळू शकलो नाही त्याचा एकदा लोकांना खुलासा करा.